श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीची पुराण कथा. ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्याच सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टीची निर्मिती झाली. परंतु त्याच वेळी समुद्रमंथनातून हालाहाल विष देखील बाहेर आले. या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवामध्ये होती. त्यामुळे त्यांनी हे हालाहाल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते. भगवान शिवाला भोळा शंकर देखील म्हटले आहे. उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. शिवपुराणात एक कथा सांगितली जाते ती अशी. एकदा पार्वतीने शिवशंकराला विचारले, असे कोणते श्रेष्ठ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यूलोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल. शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली. एका गावात एक भिकारी राहत होता. मुक्या जनावराची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते. त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनवले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्री होती. शिकारी ध्यानमग्न होऊन शिवाच्या धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथा ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैद्यातून सुटला. आपल्या दिनचर्याप्रमाणे तो जंगलात शिकाऱ्यासाठी निघाला. पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला. बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते. शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते. मचाण बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या. या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचेही व्रत झाले आणि त्याच्या करणी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले. एका प्रहरानंतर गर्भिणी हरीण तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरीण बोलली, मी गर्भिणी आहे. तू एकाच वेळी 2 जीवाची हत्या करशील हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल. तेव्हा तू मला मार. शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवला आणि हरणी झाडाआड लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरीण तेथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पारधी, मी एक कामातूर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल. शिकाऱ्याने तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झालेला होता. तेवढ्यात एक हरीण आपल्या पिलासोबत तेथून निघाली. शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरीण बोलली, हे पारधी, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलाकडे सोडून लगेच येते. यावेळी तू मला मारू नकोस. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी 2दा शिकार गमावली आहे. माझे मुले तहान भुकेने व्याकुळ झालेले असतील. उत्तरादाखल हरणी म्हणाली,
जशी तुला आपल्या मुलाची काळजी वाटते तशीच मलाही माझ्या मुलाची काळजी वाटत आहे. त्यामुळे फक्त मी काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईल. हरणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक दष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला. पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दीनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरणीला मारले असेल तर मला मारण्यात वेळ करू नकोस. म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकाही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे. आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल. मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या 3ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत. मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे. मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो. उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकाऱ्याच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले. धनुष्य त्याच्या हातून निसटले. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मृग सहपरिवाराबरोबर शिकाऱ्यासमोर आला. या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. शिकाऱ्याने त्याला न मारता आपण ही मुक्या प्राण्याची हिंसा न करण्याचे ठरवले. देवलोकातून समस्त देवही ही घटना बघत होते. घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलाचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली. ही कथा इथेच संपत आहे. तुम्ही ही कथा ऐकली तर महाशिवरात्रीचे पुण्य मिळेल. तुमचा जर तुमच्या भोलेनाथ शंकरावर विश्वास असेल तर आत्ताच ओम नमः शिवाय लिहा, श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.